आशिष, तू मला आजच वर पोचवायचं ठरवलंयस का? काही झालं तरी मी सत्यजित मुधोळकरच्या घरी जाणार नाही. शांत राहा ना जरा. मी काहीतरी सांगतो तर ऐकून घे. आणि हे बघ, काही झालं तरी तुला सत्यजित मुधोळकरकडे जावंच लागणार आहे, कळलं? तर नीट ऐक. तुला तिथे जायचंय आणि तुला सांगायचं की मधुरा आणि विहंगाचा संसार मोडण्यासाठी तुझी दादा होळकरनी नेमणूक केली होती. कसंही करून त्याला हे पटवून द्यायचंय तुला. आणि तुला त्याला हेही सांगायचंय की तूच खरी नयना जाधव. त्याच्यासमोर रडण्याचं नाटक करायचं, काहीही करून, कसंही करून त्याला हे सगळं खरं वाटलं पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर त्याला इथे माझ्या समोर आण. आशिष, अरे तो जीव घेईल माझा. त्याला समोर पाहिलं तरी माझे पाय थरथर कापतात. माझ्या तोंडातून शब्द कसे फुटतील? हे बघ, त्याच्याशी कसं बोलायचंय हा तुझा लुकाव. मला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. ईशा, तू इतके दिवस मला सांभाळलं, मला जेवायला घातलं, म्हणून एक मैत्रीचा सल्ला देतो तुला. ही सत्यजित मुधोळकर सारखी माणसं असतात ना, ही जाम तत्वनिष्ठ असतात. ते ना बायकांवर हातबीत नाही उचलत. त्यामुळे आपण याच गोष्टीचा फायदा घ्यायचा. हा, आता तो कसा घ्यायचा हे आपलं आपल्यावर असतं, पण घ्यायचं. आशिष, तू हे सगळं खरं बोलतोयस ना? आणि मी जरी खोटं बोलत असलो तरी तुला काही मी ऑप्शन नाही देते. तुला ऐकावं लागणारच आहे. ठीक आहे, जाते मी. गुड गर्ल. व्यंग घेशील ना सांभाळून 2-3 दिवस मी नसताना? हे काय विचारणं झालं का सत्यजित? मला माहितीये की पुढच्या काही दिवसात आपल्या महत्वाच्या मीटिंग्स लाईन्ड अप होत्या, पण मला जावं लागेल. डोंट वरी, मी आहे ना. मी घेईन सगळं सांभाळून. तू फक्त तुझी काळजी घे. व्यंग, आणखीन एक रिक्वेस्ट करू का? सॉरी, मग ती पूर्ण नाही होणार. राजे, हे रिक्वेस्ट सारखे शब्द तुमच्या तोंडी नाही शोभत. तुम्ही डायरेक्ट ऑर्डर द्या. बर, ऑर्डर करतो. मी इथे नसताना दिवसातनं किमान एकदा तरी घरी चक्कर टाकायची. हो, काळजी करू नकोस. मी रोज ऑफिसला जायच्या आधी घरी चक्कर मारत जाईन. तसं बाबा आहेतच म्हणा कोल्हापुरात, आणि सध्या ते कोल्हापुरातच शिफ्ट होण्याचा विचार करतायत. तुला कळलं की नाही? अरे वा, ती तर आनंदाची गोष्ट आहे. चला, म्हणजे आता आमच्या बाईसाहेब सकाळ, दुपार, संध्याकाळ तिकडेच असणार. आधीच आमच्या लग्नाला एवढे महिने उलटून सुद्धा बाबा असे, बाबा तसे, असं रोज चालू असं तिचं. आता ही ब्रेकिंग न्यूज कळाल्यावर तर काय बघायलाच नको. बरं ऐक, ती छाबरा ग्रुपची फाईल मी आपल्या टेबलच्या राईट हँड साईडच्या ड्रॉवर मध्ये ठेवतो. तुला लागली तर तिथनं घे. ओके? हो हो. तसं तू बाकी सगळं सांभाळशीलच म्हणा, आणि काही लागलंच तर मला फोन कर. ओके, बाय बाय. आणि हा, निघणारच कधी? मी हा काय अर्धा तासात निघतोय. ओके, सांभाळून जा, काळजी घे. हो, आणि मेन म्हणजे मधुराची काळजी घे. चल, बाय बाय. काय तुम्ही का असे उभे आहात? लय मोठा झालाच लेकरा. आपल्या माणसासाठी देवापुढे नवस बोललास. अरे आतापर्यंत देवाला नमस्कार कर, हात जोड म्हणून कानी कपाडी ओरडावं लागत होतं तुझ्या. आणि आज आम्हाला कोणाला बी सुचलं नाही ते करून धावलंस तू. आता देवाचा नवस पूर्ण करण्यासाठी अनवाणी चालत बी जाणार आहे. अजय, माझ्या मनाला जे वाटलं ते मी केलं, आणि जे दिलंय ते तुझ्या देवानच दिलंय की. आता मग मला त्याचा मान राखाय नको? आणि समजा नाही गेलो तर तो म्हणल म्हातारीचा सत्या आपला शबूत पाळत नाही, तुझी बदनामी व्हायची म्हणून चाललोय.
अगं आणि पुणे काय इथंच तर आहे, असं ये 2-4 तासात पोहोचणार. ते गाडीने. तू चालत जाणार आहेस दादा? मग काय, अरे तेवढीच मजा. बरं ठीक आहे, मी पण येतो, आपण दोघं करू मजा. वेडायस का तू गौरांग? तू काय करणार माझ्या बरोबर येऊन? नाही अरे चल ना, मी पण येतो की. गौरांग, तू जर माझ्या बरोबर आलास तर मग मी नसताना या बायकांना कोण सांभाळणार? हा? अरे मागे मी हैदराबादला गेलो होतो तेव्हा किती जबाबदारीनं सांभाळलं होतंस तू आपलं घर. दादा तू टाळतोयस मला. नाही रे राजा, उलट मला अभिमान वाटतो तुझा. आता तू स्वतःच्या पायावर उभा राहिलाय. हा, आणि तुम्ही असे सगळे मला काही इमोशनल होऊन निरोप देणार आहात का? चला. सध्या नाही म्हणू नकोस. प्रवासात खायला तुझ्यासाठी काहीतरी करून देते पटकन. आई, अगं नको, एक तर तेवढा वेळ नाहीये आणि कोल्हापूर आणि पुण्याच्या मध्ये भरपूर धाबे आणि हॉटेल्स आहेत ग. अरे पण घरचं म्हणून काहीतरी. अगं मी सांगितलं ना नको म्हणून. आई तू आता फक्त आशीर्वाद दे. चल सगळं मनाप्रमाणे होऊ देत तुझ्या. अजय, चल चल, डोसकर आठ ठेव पटकन. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी यायला करा. खरं सांगू, मला तुझा लई अभिमान वाटतो बघ. तुझ्या बायकोवर तुझं जीवापाड प्रेम आहे आणि असंच प्रत्येकानं केलं पाहिजे. जी पोर तुझ्यावर विश्वास ठेवून स्वतःच मायेचं माहेर सोडून इथं आले, घरातल्या समद्यासनी आपलंस करून टाकलं, तिचा विश्वास, तिच्यावरचं प्रेम सार्थ करून दावलंच बघ. असा आज सुखानं संसार करा. तुमच्या संसाराला कुणाची बी दृष्ट नको लागू दे. अजय तू आहेस ना. चल मी आलो जरा. अहो हे घ्या. काय? अनवाडी जायचा नवस केलाय पण येताना शूज. काळजी घे. हं? निघू मी आता. बाय. मधुरा, मधुरा, अगं पाणी आण ना. पाणी देते रे, आधी ऐक ना. आधी तू माझे पटकन जाऊन पाणी घेऊ. पाणी देते सांगितलं ना, पण आधी मला काहीतरी तुला सांगायचंय. मधुरा प्लीज, मी दमून भागून घरी आलोय. त्या पाण्याचे 2 घोट माझ्या घशात जाऊ देत, म्हणजे तुला जे काही सांगायचं ना ते मला ऐकण्याची ताकद येईल. तुला काय कौतुकच नाहीये तुझ्या बायकोचं. काय? आणते. कमाल आहे. नवरा काम करून दमून घरी येतो, अशा वेळी या बायकांना दिवसभराचा पाडा वाचून दाखवण्याची जी काही घाई झालेली असते ना, ती कमाल आहे.
अरे पण तोच नवरा जेव्हा रात्री प्रेमाच्या 4 गोष्टी बोलण्यासाठी आतुर झालेला असतो तेव्हा मात्र यांच्या डोळ्यावर कुंभकर्णाची झोप असते. काय रे एकटाच कोणाशी बडबडतोयस? भूताशी. घे. हा आता ऐक ना, आता मी मला सांग, तुला वहिनींचा फोन आला होता? कारण सत्यजित दगडूशेठच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अनवाणी चालत गेलाय. जीजू एकटे? पण कशासाठी? अगं त्यांनी तसा नवस केला होता. वहिनी हॉस्पिटलमधनं सुखरूप परत आल्या ना तर तो अनवाणी चालत जाईल दर्शनासाठी म्हणून. त्यामुळे पुढचे अख्खे 2 दिवस मला ऑफिस एकट्याला हँडल करायचंय. काही महत्वाच्या मीटिंग्स आहेत पण मी त्या मॅनेज करीन. कसं आहे, काही 1-2 क्लायंट्स जे आहेत ना ते फक्त सत्य. मधुरा, मी तुझ्याशी बोलतोय आणि तू तिकडे कुठे बघतीयस? कधीची तुला सांगते मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय, तू माझं काय ऐकूनच घेत नाहीये. मी एवढं तुला सांगते मला बोलायचं तरी पण तूच बडबडतोय, मला काही बोलूच देत नाही. आणि मी तुझं एवढं ओके ऐकते ओके तरी पण तुम्हाला बोल आता मी आहे. आता ऐक हा, मध्ये मध्ये बोलू नकोस. विहंग, मला मला असं म्हणायचंय, हा. म्हणजे कसं आहे, म्हणजे मी कसं सांगू? कसंही सांग पण सांग लवकर. हो म्हणजे हे बघ, हा. म्हणजे आपली ना आता जबाबदारी वाढत चालली. ठीक आहे ना, मग त्यात काय एवढं? विहंग, तुला कळत कसं नाही रे मला काय म्हणायचंय ते? म्हणजे तू समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. अरे तुला एवढं पण कळत नाहीये का की एखादी बायको आपल्या नवऱ्याला इतकं प्रेमाने अंजारून गोंजारून लाजत मुरडत काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, त्याचा काय अर्थ असेल तुला काहीच कळत नाही? मधुरा, माझी काय 10 लग्न झालेत का की तुला काय सांगावं असं वाटतंय जे मला कळेल? मी काय मनकोड आहे का? तू पण ना. अरे मी म्हणजे ठीक. विहंग, ऐकतोयस ना? अगं हो, ऐकतोय की मी. हा. तू आणि मी हा. म्हणजे आपण दोघं आपल्या दोघांमध्ये छोटा विहंग येणार आहे. एवढंच ना? एवढंच सांगायला किती वेळ घ्यावा एखाद्या बाईनी? काय? हो. मधुरा, तू खरं सांगतेस? तू आई आणि मी बाबा होणार? मधुरा, विहंग, अरे अरे सोड मला, सोड. मधुरा, मला मला खूप आनंद झालाय. तू आत्ताच्या तासात तुला काय हवंय मी तुझ्या समोर आणून हजर करेन. बरं मला सांग, तू ही बातमी बाबा आणि वहिनींना सांगितलीस? मला ही बातमी सगळ्यात आधी फक्त तुला सांगायची होती. बरं आलं तू ही बातमी कुणालाही नाही सांगितलीस. मी एक काम करतो, मी उद्या सकाळीच जातो आणि वहिनींना ही बातमी प्रत्यक्ष सांगतो. आणि हो, मला छोटा विहंग नकोय, छोटी छोटी मधुरा हवी आहे. मधुरा हवी आहे? मग पण जर का आपल्याला छोटी मधुरा झाली ना तर ती तुझ्यासारखी असेल. अर्थात ती माझ्यासारखीच असणार. कारण कसं आहे ना, 2-2 मधुरा सांभाळणं माझ्यासाठी खूप कठीण होऊन जाईल. विहंग, बघ.
काय रे? काय चाललंय? काय नाही, मग डोकावून का बघत होतात? तो मिशीवाला दादा हाय की नाही ते बघतोय. सत्यजित. तो नवस फेडायला गेलाय पुण्याला. नवस नवस म्हणजे? नवस म्हणजे आपण देवबाप्पाकडून काहीतरी मागतो आणि त्याच्या बदल्यात आपण देवबाप्पाला एक छोटीशी भेट देतो. त्याला नवस फेडणं असं म्हणतात. मग देवबाप्पा ऐकतो आपलं? हो, देव सगळ्यांचंच ऐकतो. दादाने मी नवस केलता कंचा? दादा देवाला म्हणाला की मंजिरी म्हणजे तुझी वहिनी ती जर सुखरूप घरी परत आली तर मी चालत तुझ्या देवळात येईन. आता तो किती दिवसांनी परत येणार? 2-3 दिवसांनी येईल. का रे? मला दादाला बघितलं की लय भ्या वाटते. घाबरायला काय झालं? तो काही करत नाही तुला. उलट तू चुकीचं वागलास तरच तो चिडतो, हो की नाही? मग एक सांगू, काय? मैं बी वहिनीसाठी नवस बोलणार आहे. हो? कुठला? मैं बी बाळ येईपर्यंत चेंडू खेळणार नाही आणि पिक्चरही बघणार नाही. नको बाबा, ते नवस बिवस वगैरे प्रकरण सगळं मोठ्या माणसांसाठी राहू दे. लहान मुलांनी खूप खेळायचं असतं, बागडायचं असतं, लहान मुलांसारखंच वागायचं असतं. कळलं? वय आहे. आई अर्धा तास आहे अजून. सॉरी, मला काही कळलं नाही. मी म्हंटल सत्यजितचा फोन यायला अजून अर्धा तास आहे. तू असं मोबाईल मध्ये सारखं सारखं वेळ चेक करून वेळ पुढे नाही जाणार आहे. इथे तुला त्याची काळजी लागून राहिली, तिथे तो तुझी काळजी करत असणार. पण मी माझं काम चोख पार पाडते. सांगून गेला ना तसं, सतत तुझ्या बरोबर कोणीतरी असायलाच पाहिजे म्हणून. मी आहे ना तुझ्या बरोबर. खरंय. उलट यांच्यानंतर तूच एक आहेस जिला माझी काळजी आहे. प्रिया, बघ ना ग, आतापर्यंत निदान एक तरी फोन करायला पाहिजे होता ना त्यांनी. आणि मलाही सांगितलंय सारखा सारखा फोन करू नकोस म्हणून. मला खूप काळजी लागून राहिली. कुठे पोचले असतील काही कळवत पण नाहीत ग. मला वाटतं एव्हाना कराड पर्यंत पोहोचला असेल तू, आणि तासातासाने फोन करणारे असं म्हणालाय ना. प्रिया, तुला एक सांगू, यांचं खूप प्रेम आहे ग माझ्या. पण कधी कधी या प्रेमाची सुद्धा खूप भीती वाटते. का कुणाच ठाऊक, पण गेल्या काही दिवसांपासून या प्रेग्नन्सी बद्दल खूप अभद्र विचार येतात माझ्या मनात. मंजिरी, तुला काही त्रास होतोय का? मी मावशीला बोलवून आणते. अगं नाही, आईनं नको बोलवस तू. प्लीज प्रिया, मला तुला एक सांगायचं होतं. बोल ना. पण हे प्लीज आपल्या दोघांमध्येच ठेवशील ना. बरं. या डिलिव्हरी दरम्यान मला जर काही झालं तर तू यांची आणि माझ्या बाळाची काळजी घेशील ना? मंजिरी, असं अभद्र अजिबात बोलायचं नाही. काहीही वाईट होणार नाहीये आणि मला खात्री आहे तुझी डिलिव्हरी व्यवस्थित पार पडेल. हे असं पुन्हा बोललीस ना तर मी बोलणार नाहीये तुझ्याशी, लक्षात ठेव. अगं सॉरी, खरंच सॉरी. मी चुकून बोलले, पुन्हा नाही बोलणार असं. मनात सुद्धा असं काही आणायचं नाही. नाही, मी नाही विचार करणार असं पुन्हा.